मनसेचे नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. संदीपजी, हिंदी सक्ती विरोधात जो 6 जुलैला मनसेचा मोर्चा निघणार होता तो आता 5 जुलैला होतोय. काय त्यामागचं कारण आहे? मला असं वाटतं की मला एक्झॅक्ट कारण माहीत नाही, पण माझा जो अंदाज आहे तो असा आहे की 6 तारखेला आषाढी एकादशी आहे. आपल्या इथे अनेक विठ्ठल मंदिर आहेत, वडाळ्याचं फेमस विठ्ठल मंदिर आणि बाकीची पण आहेत मुंबईमध्ये. तर तिकडे अनेक भाविक जात असतात. त्यामुळे ती 6 तारखेच्या ऐवजी 5 तारीख ही आम्ही त्या मोर्चासाठी सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेली. आणि मुळात एक स्पष्ट करावंसं वाटतं मला की हा काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा नाही आहे. हा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी प्रेमी लोकांसाठीचा मोर्चा आहे. हिंदी सक्ती भाषेच्या विरोधात लढण्यासाठीचा मोर्चा आहे. कुठलाही झेंडा न घेता फक्त मराठीचा अजेंडा हाच या मोर्चाचा अजेंडा असेल. जी माहिती मिळते त्यानुसार या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षानेही सहभागी व्हावं यासाठी आपल्या काही वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांशी संपर्क साधलेला आहे. मला असं वाटतं आमचे वरिष्ठ नेते हे सगळ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणार आहेत. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, UBT असो, अगदी भारतीय जनता पक्ष असो, आम्ही सगळ्यांशी संपर्क साधणार आहोत. कलाकार असतील, साहित्यिक असतील, या सगळ्यांशी संपर्क साधणार आहोत. शेवट मराठी माणूस म्हणून एकत्र येऊन हा मोर्चा झाला पाहिजे अशी आमची भावना आहे. आणि आम्ही सकारात्मक आहोत की या मोर्चामध्ये सर्व मराठी जनता, मराठी प्रेमी लोक या मोर्चात सहभागी होतील. एकच मोर्चा व्हावा या भावनेतून आपल्याकडून संपर्क झालेला आहे. आमचं म्हणणं की एकच मोर्चा निघाला पाहिजे. 2-2 मोर्चे काढण्यात काही अर्थ नाही आहे. एकत्रित मराठी माणूस सगळा या विषयावर एकवटला आहे हे चित्र सरकारला दिसलं पाहिजे अशी आमची भावना आहे. आणि त्याच्या दृष्टीने आम्ही सकारात्मक आहोत. दोन्ही ठाकरेंचा म्हणजे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्यांचा थेट हिंदी सक्तीला विरोध आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशा पद्धतीच्या चर्चा होतात आहे. ग्राउंड लेवलचे जे नेते आहेत ते वेगवेगळे मुद्दे घेऊन हातात हात घालून एकत्र काम करताना पाहायला मिळतात. आता दोन्ही ठाकरे बंधू या निमित्ताने एकत्र येताना दिसतील का? तर मला वाटतं की मराठी माणूस म्हणून सगळ्यांनीच एकत्र आलं. 2 भाऊच कशाला, तुम्ही आणि मी सुद्धा या मोर्चात सहभागी झाला पाहिजे. काँग्रेसच्या विचारधारेतल्या लोकांनी पण मराठीसाठी एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादीच्या विचारधारेतल्या लोकांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे. आणि शिवसेना, UBT असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना असेल, शिंदेंची शिवसेना असेल, वाटतं तेही त्याच विचारधारेतनं जन्माला आलेले आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारला ही ताकद दाखवली पाहिजे. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.